अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी, मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते। बऱ्याच वेळा आपण हा विचार करतो की अडचणीतून बाहेर पडण्यापेक्षा आपण हा विचार करतो की अडचण का आली, कोणामुळे आली, कशी आली हा विचार करतो आणि आपण त्या व्यक्तींना दोष देत बसतो। इतरांमुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये संकट येतात, अडचणी येतात, आपल्याला त्या गोष्टीचा त्रासही होतो। आपल्याला वाटतं की इतरांच्या चुकीमुळे आपण अडचणीत आलो आहेत, आपल्या आयुष्यात समस्या निर्माण झाल्या आहेत। पण प्रत्येक वेळेला आपल्या अडचणींना इतर लोक जबाबदार नसतात। कोणामुळे काहीच घडत नसतं। जे काही आपल्या आयुष्यात घडत असतं, चांगलं किंवा वाईट, ते फक्त आपल्यामुळेच घडत असतं। जे घडतं आहे आपण त्यातून बाहेर कसे पडावे आणि त्या अडचणींना समोर कसं जावं ते फक्त आणि फक्त आपल्याच हातामध्ये असतं। आपण इतरांना दोष देण्यापेक्षा ज्या अडचणी आपल्यासमोर आल्या आहेत त्या अडचणीतून कसं बाहेर पडायचं याचा विचार केला पाहिजे। दुसऱ्यांना दोष देण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या अडचणींचा सामना कसा करायचा आहे आपण त्याचा विचार केला तर आपल्याला मार्ग हा नक्कीच सापडतो। आणि जास्त अडचणीचा तुम्ही जर विचार केला, त्या अडचणीचा विचार केला तर त्रास हा फक्त तुम्हालाच होणार आहे। मग तेवढी एनर्जी आपली विचार करण्यामध्ये वाया घालवण्यापेक्षा आपण त्या अडचणीचा सामना कशा प्रकारे करू शकतो आणि त्या अडचणीतून बाहेर आपण कसं येऊ याचा विचार केला तर अतिउत्तम। कारण आपल्याला मार्ग हा नक्कीच सापडणार। विचार केल्याने मार्ग नक्कीच मिळतो। आयुष्य कधीही दुसऱ्याच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल। म्हणून स्वतःच्या मनाने जगा। इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा। आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नका। पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या। कारण दुसऱ्याच्या विचाराने जर तुम्ही चाललात तर तुमच्या आयुष्यात नुकसान हे तुम्हाला कधीही होऊ शकते। म्हणून कधीही आयुष्याचा निर्णय दुसऱ्याच्या विचाराने घेऊ नका। स्वतःचे विचार स्वतः मांडा आणि स्वतःच्या विचारांवरती विश्वास ठेवून आपले प्रयत्न करत राहा। काही माणसाच्या डोळ्यात लहान लहान कारणामुळे पाणी येतं। ती माणसं कमकुवत नसतात, त्यांचं मन प्रेमळ असल्याने अशी माणसं लगेच हळवी होतात। अशी माणसे तुम्हाला जर कधी वेदना देतील तेव्हा त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेलं अपार प्रेमच आहे। अशा माणसांना कडू शब्द बोलून, कटू शब्द बोलून दुखवू नका। त्यांच्या अश्रूंना हसण्यावरी घेऊ नका। त्या अश्रूंचं मोल समजा, जाणीव असू द्या। जगात खूप माणसं तुम्हाला भेटतील, आपलेपणा दाखवतील, पण हळव्या माणसांच्या मनात खरोखरच प्रेम असते। ते प्रेम ओळखा आणि लक्षात ठेवा। आरसा आणि मन दोन्हीही सारखेच, फरक इतकाच असतो, आरशात सगळे दिसतात आणि मनात फक्त आपलेच दिसतात। अचानक आलेल्या संकटांना, होणाऱ्या गैरसमजानं, वादविवाद यामुळे नाती तुटतात, विस्कटतात। पण जिथं प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा असतो तेथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही। आणि जिथं या गोष्टी नसतात तिथं कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही ते तुटलेला धागा जोडता येत नाही। येणारी संकट तुमचा हात आणि हिंमत किती बळकट आहे हे बघायला येतात। जो माणूस आपल्या माणसांचा हात कधीही सोडत नाही आणि संकटात हिंमत हारत नाही त्याला संकट काय हरवतील तो माणूस तर अजिंक्य आहे। सुंदर आयुष्य हे सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं। ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं। किरण हे सूर्याचा असो किंवा आशेचा, जीवनातील सर्व अंधकार नाहीसा करत असतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर अवश्य करा।
भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.